भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। एसआयटीचं पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयात दाखल। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार। भोंदू अशोक खरातनं सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केल्याची सूत्रांची माहिती। सावकारी व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालवत असल्याची सूत्रांची माहिती। पैसे परत करण्यासाठी विलंब झाल्यास खरात दबाव टाकायचा अशी ही माहिती समोर। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करायचा। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर। खरातचे अनेक मोठे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची ही माहिती। ज्या प्रकरणात चाकणकरांचं नाव ते प्रकरण अत्यंत गंभीर। संजय राऊतांची प्रतिक्रिया। खरात पंचमहाभूतांपैकी एक असावा। सगळीकडे त्याचा वावर होता। जिथे जाणारे मंत्री कोण होते ते फडणवीसांनी जाहीर करावं, संजय राऊत यांची मागणी। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र सज्ज। महाराष्ट्र पुढे जातोय, राऊत वाद वाढवतात। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर आरोप। पोलिसांनीच पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केले असतील। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं। खरात प्रकरणात चाकणकरांची चौकशी व्हावी। चाकणकरांविरोधात आरोपपत्र दाखल व्हावं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। खरात प्रकरणात सुनील तटकरे चाकणकरांना सहआरोपी करा। चाकणकर तटकरे खरातच्या संपर्कात होते। कोकाटेंना मंत्रीपद मिळू नये म्हणून खरातनं तटकरेंकडे आग्रह केला होता। विकास लवांडे यांचा दावा। जयंत पाटील यांनाही सहआरोपी करा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांची मागणी। रोहित पवारांच्या सांगण्यावरून विकास लवांडे तटकरेंवर आरोप करतायत, परांजपे यांची टीका। खरातला सुया टोचून मारलं पाहिजे। एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्यावी। चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता। चाकणकरांना पदाची गरिमा देखील ओळखता आली नाही, याचं दुःख। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचीही प्रतिक्रिया। खरातबाबत मला आधी माहिती नव्हतं, नंतर समजलं की तो भोंदू बाबा आहे। मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे, भरणेंची मागणी। बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात। मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। खरातसाठी काम करणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी। खरातच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी, सुषमा अंधारे यांची मागणी। खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार, अंधारेंचं वक्तव्य। तर खरात सारख्या माणसाला पोचलं कुणी, असा अंधारेंनी सवाल उपस्थित केलाय। खोट्या साधूंच्या मागे समाज पळतो, पण खोटेपणा कधीतरी उघड होतोच। बीडच्या आष्टी तालुक्यातील गणेशगडाचे महंत काशीनाथ महाराज यांची भोंदू खरातवर टीका। एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम खरातच्या ओकस ऑफिसमध्ये दाखल। सलग 3ऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडून पंचनामा सुरू। खरातचं सील केलेलं ओकस कार्यालय पुन्हा उघडलं। पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। केसरकरांना मंत्री असल्यानं भेटीसाठी बोलावलं होतं। खरातनं औद्योगिक वसाहतीत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही। सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांचं स्पष्टीकरण। भोंदू खरात आणि चाकणकर आणि केसरकरांसोबतच्या फोटोवरून स्पष्टीकरण। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा देताना आमची फसवणूक झाली। जमिनीचे मूळ मालक माळी बंधूंचा आरोप। आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधू यांची मागणी। भोंदू खरातचा आणखी एक प्रताप उघड। भोंदू खरातनं एका व्यावसायिकाला लाखोंचा चुना लावल्याचं प्रकरण समोर। अहिल्यानगरच्या नेवासामध्ये भोंदू खरात विरुद्ध तक्रार दाखल। तक्रारदाराची 20 ग्रॅम सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवून बनावट अंगठी दिल्याचा आरोप। खरात विरुद्ध लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर। खरात विरुद्ध फोनवरून 100 पेक्षा अधिक तक्रारी। फोनवरून तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। लेखी तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू। भोंदूबाबा अशोक खरातचा शस्त्र परवाना तात्काळ निलंबित।
जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा प्रशासकीय निर्णय, गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परवाना निलंबनाचा आदेश। फडणवीसांच्या हस्ते सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान। पुण्याचे गजानन पाटील ठरले सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रांचंही वितरण। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी। सदनातील फाउंटन बंद असल्याने भुजबळांकडून नाराजी व्यक्त। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळालेले भुजबळ पहिल्यांदाच नवीन महाराष्ट्र सदनात दाखल। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ वापसीबाबत सांगायला मी खरात नाही, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा। मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। डीजीसीएनं व्हीआयपीच्या प्रवासावेळी गाईडलाईन्स जाहीर, मात्र 2014च्या तुलनेत 2026च्या नव्या गाईडलाईन्स थोड्या विस्तृत। 2014 मधील गाईडलाईन्सचं काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, रोहित पवारांचा आरोप।